चार्ल्स लॉ. लास्ट लेक्चरला आपण बॉयल्स लॉ पाहिला. बॉयल्स लॉ होता ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. तसंच आहे बघा याच्यात हा लॉ काय म्हणतो, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, आता याच्यात नाही केलेलं आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, ठीक आहे, फॉर अ गिवन mass of gas, for a given mole of gas, volume is directly proportional to टेम्परेचर. काय सांगितलं, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. काय केलं की बाबा एक तुम्ही व्हेसल घेतली, त्या व्हेसलचं काय केलं, टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन होईल, याच्या आतमध्ये जे प्रेशर राहील या व्हेसलच्या आत हे कॉन्स्टंट राहण्याची तुम्ही सोय केली. काही पण केलं एक्स वाय झेड, तुम्ही काही लावा त्याच्यामध्ये, काही पण जादू करा, काही करा, पण ह्या व्हेसलच्या आतमध्ये जो गॅस असेल त्याचं टेम्परेचर कसं राहायला पाहिजे, कॉन्स्टंट राहायला पाहिजे, अशी व्यवस्था आपण केली. असं केलं असताना व्हॉल्यूम याच्यामध्ये, तर व्हॉल्यूम जे असेल ते काय राहील माहिती का, हे टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर समजा या व्हेसल मध्ये असा एक पिस्टन लावला, मुव्हेबल काय केलं आपण, पिस्टन लावला, वेटलेस म्हणजे काय की याचं काहीही वजन इथं असणाऱ्या गॅसवर अप्लाय होत नाही, याच्यावरचं काही ग्रॅव्हिटी बिव्हिटी काही नाही, ठीक आहे. याचं वेटलेस पिस्टन म्हणजे काही ग्रॅव्हिटी फोर्स अप्लाय होत नाही याचा खाली, ठीक आहे. असं एक पिस्टन असतं आणि याच्यामध्ये जो गॅस आहे, या आतल्या गॅसचं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर हे गॅस काय करतो म्हणे, या पिस्टनला असं वरच्या दिशेला ढकलतो. हे पिस्टन असं वर जाईल, जसं जसं टेम्परेचर वाढत तसं तसं हे पिस्टन वर जाईल, म्हणजे इथंच हे व्हॉल्यूम काय होणार, आधी इतकं याच्यानंतर वर गेल्यावर काय वाढ हे V1 आहे, हे V2 आहे, V2 इज ग्रेटर दॅन V1. सिंपल गोष्ट सांगितली की बाबा प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं, याच्यामध्ये जर सिस्टम मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, गॅसची अमाऊंट फिक्स ठेवली. 1 किलो घेतला असेल तर 1 किलो, 100 मोल घेतले असेल तर 100 मोल, 100 मॉलिक्यूल घेतले असेल तर 100च मॉलिक्यूल, ते काही बदललं, ठीक आहे. ते पण काय केले, फॉर अ गिवन म्हणजे गॅसची क्वांटिटी सेम. मग काय की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जर व्हॉल्यूम वाढलं तर टेम्परेचर पण वाढणार, टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढणार, टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम कमी होणार, व्हॉल्यूम कमी झालं तर टेम्परेचर वाढणार. सिंपल हे सांगितलं. मॅथमॅटिकली कसं राहायचं, V इज प्रोपोर्शनल टू T, देयरफॉर V इज इक्वल टू KT. K काय, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. बस म्हणजे काय, V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2 इज इक्वल टू K. म्हणजे काय, V1 आणि T1 चा भागाकार दिलेल्या गॅस साठी किंवा दिलेल्या सिस्टम साठी काय राहणार म्हणे, कॉन्स्टंट राहणार. जर तुमचं व्हॉल्यूम वाढलं तर टेम्परेचर सुद्धा वाढणार, दोघांचा भागाकार काय होणार, सारखाच राहील. जर समजा आधी व्हॉल्यूम होतं 2, नंतर टेम्परेचर होतं समजा 100, ठीक आहे. आधी व्हॉल्यूम होतं समजा 200 ml आणि नंतर टेम्परेचर किती होतं 100. पुढच्या स्टेप मध्ये काय झालं की तुमचं टेम्परेचर वाढलं समजा 200, तर व्हॉल्यूम काय होणार, व्हॉल्यूम वाढणार 400. याचा भागाकार किती आहे, दोघांचा 2च. क्लियर आहे, अशा पद्धतीने, ठीक आहे. आपल्याला दिलेले राहील प्रॉब्लेम्स मध्ये आपण कळलं की आपल्याला एक इनिशियल कंडिशन दिली, तेव्हा हे व्हॉल्यूम होतं, हे टेम्परेचर होतं, फायनल मध्ये एक व्हॉल्यूम सांगितलं, एक टेम्परेचर सांगितलं, त्याच्यावरून काय करा, व्हॉल्यूम सांगितलं तर टेम्परेचर काढा, टेम्परेचर सांगितलं तर व्हॉल्यूम काढा. ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण प्रॉब्लेम्सच्या वेळेस पाहू. कितपर्यंत जाऊ द्या, कितपर्यंत लिहा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की बाबा यांचे ग्राफ असतात. जर आपण याचा ग्राफ प्लॉट करायचा प्रयत्न केला, कशाचा, व्हॉल्यूम वर्सेस
टेम्परेचरला. व्हॉल्यूमला y ऍक्सिसला घेतलं, टेम्परेचरला x ऍक्सिसला घेतलं. तर कसा येईल बरं ग्राफ? ग्राफ असा येतो बघा. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. बघा. तर बघा. इथं व्हॉल्यूम समजा आहे, इथं काय आहे? इथं व्हॉल्यूम हा आहे, तर टेम्परेचर हे. इथं व्हॉल्यूम बघा वाढलंय, तर टेम्परेचर सुद्धा वाढलंय. ह्या लाईनवर बघा इथं व्हॉल्यूम वाढलंय, तिथं पण काय झालंय? व्हॉल्यूम टेम्परेचर सुद्धा वाढलंय. बरं, ही जी लाईन आहे ना, ह्या प्रत्येक लाईनवर प्रेशर काय असणार आहे? प्रेशर या लाईनवर प्रेशर काय असणार? म्हटलं असं लिहिलं प्रेशर. लक्षात नाही राहणार नंतर. प्रत्येक लाईनवर प्रेशर काय असणार? कॉन्स्टंट असणार. काय असणार? कॉन्स्टंट असणार. का बरं? कारण आपण कंडिशनच पहिली दिली. म्हणजे ह्या लाईनला काय म्हणतात माहिती का? जेव्हा आयसोकोड जर प्रेशर ना प्रेशर बार आयसो बार म्हणतात. जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम आणि टेम्परेचरची डायग्राम काढली, त्याच्यावर प्रत्येक पॉइंटला प्रेशर कॉन्स्टंट असतं, किंवा एक कुठली डायग्राम काढली जिच्या सिस्टम मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असेल, तर त्या लाईनला काय म्हणायचं? आयसो बार. जसं लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की मागे काय होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट होतं, म्हणून आपण त्या लाईनला काय म्हटलं होतं? आयसो थर्म म्हटलं होतं. तिथं काय होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट होतं बॉयल्स लॉ मध्ये. इथे काय बार. बार काय? प्रेशर. प्रेशर मोजण्याचं एक युनिट आहे ना, म्हणून त्याला आयसो बार म्हणतात. ठीक आहे, कळलं की प्रेशर कॉन्स्टंट याच्यात व्हॉल्यूम बदललं की टेम्परेचर बदललं. व्हॉल्यूम वाढलं तर टेम्परेचर वाढणार, टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढणार. हे कमी झालं तर हे कमी होणार, हे कमी झालं तर हे कमी होणार. सिंपल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, तुम्हाला मागच्या वेळेस दिलं होतं बघा, एक आणखीन आपण ग्राफ काढला होता, हे लिहून घ्या. त्याच्यानंतर एक आणखीन ग्राफ काढला होता बघा आपण. त्याच्यातून तुम्हाला टेम्परेचर दिसते, T1 T2 दिसते. ठीक आहे, ओळखायला सांगितलं होतं की बाबा कोणते. बघा एक ग्राफ समजा असा, 3 लाईनी दिल्या, 1 2 3 सांगितलं होतं. हे T3 होतं, T3 होतं, हे T2 होतं, T1 होतं. म्हटलं याच्यातलं टेम्परेचर कोणाचं जास्त आहे? तसंच मी तुम्हाला देतो आता P1 P2 P3. ठीक आहे, ह्या लाईनच्या प्रत्येक पॉइंटवर ते प्रेशर किती आहे? P1. ह्या दुसऱ्या नंबरच्या लाईनच्या प्रत्येक पॉइंटवर प्रेशर किती आहे? P2. ह्या लाईनच्या प्रत्येक पॉइंटवर प्रेशर किती आहे? P3. हे काय इथं V आणि इथे काय? टेम्परेचर. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं की ह्या डायग्रामवरून कोणतं प्रेशर जास्त आहे? कोणतं प्रेशर जास्त आहे? तुम्ही काय म्हणाल की सर जिथं स्लोप जास्त आहे तिथं प्रेशर जास्त आहे. तसं नसतं. आपल्याला बेसिक इक्वेशन कडे बघायचं, त्याचं काय एक्सप्रेशन येतं त्याच्यावरून ठरवायचं. मागच्या केस मध्ये बरोबर होतं की मागच्या वेळेस काय झालं, जिचा स्लोप जास्त होता टेम्परेचर लाईनचा, तिचं काय होतं? टेम्परेचर जास्त होतं. पहिले आपण T1 पाहिला होता, T1 चा स्लोप बघा जास्त आहे. हा जो टॅनचा अँगल आहे हा जास्त आहे ऍज कंपेअर टू ह्या लाईनचा, ऍज कंपेअर टू ह्या लाईनचा. ठीक आहे, तर आपल्याला परत काय करायचं? मागच्या सारखं मॅथमॅटिक्सचा वापर करायचा, बघायचं एक्सप्रेशन काय येतं आणि त्याच्यावरून ठरवायचं. आपलं बेसिक गॅस इक्वेशन आपण वापरणार आहे. तर परत काय बेसिक गॅस इक्वेशन आपलं? आयडियल गॅसचं PV कुठून लिहू? इथून लिहतो. PV इज इक्वल टू nRT. ओके, बरं आता काय करायचं? PV इज इक्वल टू nRT आयडियल गॅस इक्वेशन. याच्यामध्ये जी कॉन्स्टंट टर्म आहे ती एका साइडला ठेवायची आणि नॉन कॉन्स्टंट टर्म एका साइडला. आता आपल्याला एक बघा, प्रेशर तिथेच लिहिलेलं प्रेशर कॉन्स्टंट आहे. V इज इक्वल टू n नंबर ऑफ मोल कॉन्स्टंट आहे. नंबर ऑफ मोल काय? कॉन्स्टंट आहे. नंबर ऑफ मोल कॉन्स्टंट आहे. R पण काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे, ती लिहिली होती मी. त्यानंतर P पण काय? कॉन्स्टंट आहे. आणि T. बरं, हे बघा, हे जो ग्राफ आहे हा V आणि T आहे. तर तुम्ही याला याच्यासोबत कंपेअर करा बरं. Y इज इक्वल टू mx प्लस c. स्ट्रेट लाईनचा ग्राफ आहे. एखादी स्ट्रेट लाईन असली तर तिचा काय असतो? अशा पद्धतीमध्ये ग्राफ असतो. C काय असतो? y इंटरसेप्ट असतो. y ला इंटरसेप्ट. पण इथं y इंटरसेप्ट किती आहे या केस मध्ये?
y इंटरसेप्ट किती 0 आहे, म्हणून जेव्हा y चा इंटरसेप्ट ह्या c ची व्हॅल्यू जेव्हा 0 असते तेव्हा लाईन ओरिजिन मधून जाते. कुठून जात असते? ओरिजिन मधून. हे झालं, हे तर झालं 0. t काय? हा t नथिंग बट x एक्स ऍक्सिसच्या जागी t फक्त आपलं ग्राफची फक्त व्हॅल्यू मिळेल. आणि m काय? m इज इक्वल टू काय? n/p. m काय? स्लोप p. आता मला सांगा, एक मिनिट, ठीक आहे. तर m ची व्हॅल्यू काय? n/r/p. बर, आता मला सांगा, जर p ची व्हॅल्यू जास्त असली, जर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जास्त असली, तर हे टोटल कॅल्क्युलेशन कमी येईल का जास्त येईल व्हॅल्यू? लेस येईल. जेव्हा when p is more, म्हणजे जर या प्रेशरच्या याचं जर व्हॅल्यू जास्त असली तर स्लोप काय येणार? कमी येईल. बरोबर आहे की नाही? ही व्हॅल्यू लेस येईल when p is more. म्हणजे ह्या केस मध्ये काय होणार? उलट होणार. आपल्याला जितकं p कमी भेटल तितकं काय होणार? प्रेशर जास्त असणार. तितकं काय असणार? प्रेशर जास्त असणार. कारण इथं p खाली आलंय. मागचं इक्वेशन बघितलं तर वरती होतं, टेम्परेचर वरच्या साईडला होतं, त्याच्यामुळे काय झालं? जितकं जास्त टेम्परेचर तितकं आहे. म्हणजे याच्यामध्ये P1, P2 आणि P3 मध्ये P3 सर्वात जास्त, त्याच्यानंतर P2 आणि त्याच्यानंतर P1. कारण डिनॉमिनेटर मध्ये जेवढी संख्या डिनॉमिनेटरची जास्त तेवढा स्लोप कमी. जेवढी संख्या p ची जास्त तेवढा स्लोप कमी. मग इथं p ची जास्त काय स्लोप आहे? p ची व्हॅल्यू जास्त कुठे आहे? इथं आहे. मग p ची व्हॅल्यू जास्त असली तर स्लोप काय आहे? कमी होईल. म्हणून हे क्लियर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, तुम्हाला एक सांगायचं की फाइंड ग्राफ ऑफ log v वर्सेस log t. काय करायचंय तुम्हाला? फाइंड ग्राफ ऑफ log v वर्सेस log t. log v वर्सेस log t. आता तुम्हाला ग्राफ काढायचा आहे बघा. फाइंड ग्राफ ऑफ log v वर्सेस log t. काय करायचं तुम्हाला? असा समजा ग्राफ आहे, कसा येईल तो काढायचा आहे. हा झाला log v, हा झाला तुमचा log t. याचा काय करायचं तुम्हाला? ग्राफ काढायचा. मग तेच आपलं पहिलं pv इज इक्वल टू nrt. ठीक आहे, pv इज इक्वल टू nrt. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही? पुढच्या स्टेप मध्ये जे कॉन्स्टंट आहे एका साईडला nr/p आणि इकडं t. आता या पूर्ण ब्रॅकेटला मी काय करतो? k मानतो. v इज इक्वल टू kt टेकिंग log ऑन बोथ साइड. दोन्हीकडे काय केलं? log घेतला. log v इज इक्वल टू log kt. ठीक आहे, तुम्हाला माहिती log a b इज इक्वल टू काय येतं बरं? लॉगॅरिथमचे नियम माहितच असणार. log a b इज इक्वल टू log a प्लस log b असं लिहिता येतं. जर असं असेल त्याला असं लिहिता येतं. मग आपण काय करणार याला जरा फोल्ड करून घेऊ. kt ला काय करू? log k प्लस log t. log v इज इक्वल टू log t प्लस log k. ठीक आहे, याला कंपेअर करा बरं. y इज इक्वल टू mx प्लस c. का बरं? ह्या इक्वेशनला कारण बघा याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर पण 1 आहे. यांचे पॉवर 1 1 असतात तेव्हा ती काय असते? स्ट्रेट लाईन. बरं, y च्या जागी काय? log v. ठीक आहे, y च्या जागी log v. क्लियर? त्याच्यानंतर x च्या जागी काय? x च्या जागी log t. ठीक आहे, याचा स्लोप 1. याचा स्लोप काही नाही म्हणजे इथे काय असतो? गुणाकार 1. ओके, c ची व्हॅल्यू c काय असतो? y इंटरसेप्ट. पण इथं y च्या जागी काय?
लॉग व्ही. लॉग व्ही वर कुठला तरी एक पॉइंट आहे ज्याची व्हॅल्यू काय आहे लॉग ही आहे. सी काय एक इंटरसेप्ट आहे ज्याची व्हॅल्यू काय लॉग. कुठेतरी एक तिला अंदाजी आपल्याला अंदाजी ग्राफ काढायचा असतो. त्याच्यानंतर काय स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन आहे तर मग ती कशी त्याला शेप इंटरसेक्ट करणार अशी वाय ऍक्सिस ला म्हणजे लॉग व्ही ला काय करणार इंटरसेप्ट करणार झालं. ही व्हॅल्यू काय लॉगची हा झाला तुमचा ग्राफ. क्लियर. हे असं तुम्हाला प्रॅक्टिस न समजलं. इक्वेशन टाकायचं व्हॅल्यू टाकायच्या कॉन्स्टंट टर्म एका साइडला न्यायच्या व्हेरिएबल्स एका साइडला न्यायच्या लॉग सांगितलं तर लॉग काढायचा ट्रिग्नोमेट्रिक अँगल सांगितलं ट्रिग्नोमेट्रिक अँगल सांगितलं. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा प्रेशर टेम्परेचर लॉ. नेक्स्ट लॉ आहे बघा आपला गे-लुसॅक लॉ. काय गे-लुसॅक लॉ. थर्ड लॉ आहे. मी मिटवतो आणि बघतो. ठीक आहे. नेक्स्ट लॉ आहे गे-लुसॅक लॉ. काय गे-लुसॅक लॉ. ठीक आहे. त्या गे-लुसॅक लॉ मध्ये बघूया आपण काय येतं काय म्हणते. याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट ऍट constant volume at constant volume for a given mole किंवा mass of a gas. ठीक आहे. काय आहे ना प्रेशर is directly proportional to pressure is directly proportional to temperature. प्रेशर काय म्हणे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे काय तेच कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम काय फिक्स आहे म्हणजे तुमची एक सिस्टम आहे तिच्यामध्ये आता काही पिस्टन लावलेले नाही. याचा व्हॉल्यूम काय फिक्स आहे. बरं आता त्याच्यात काही पिस्टन नाही लावले कारण व्हॉल्यूम फिक्स आहे. पिस्टन जर वर गेला तर व्हॉल्यूम वाढणार. या कंटेनरचं काय होणार व्हॉल्यूम वाढणार. मग आता जो कंटेनर आहे तुमचा त्याचं व्हॉल्यूम फिक्स आहे. त्याच्यावर कुठलाच मूवेबल पिस्टन किंवा काही सिलेंडर प्लंजर काही लावलेलं नाही. ठीक आहे. मग अशा कंडिशन मध्ये काय होणार अशा कंडिशन मध्ये होणार असं की तुमचा व्हॉल्यूम बदलणार नाही. पण तुम्ही काय केलं याला समजा हीट केलं. खालून काय केलं मस्तपैकी हीट केलं. मग हीट केल्यावर याच्यातले जे गॅसचे मॉलिक्यूल असतील ते काय होणार जोरजोरात एकमेकावर आदळणार. तुम्हाला एक सांगतो लक्षात ठेवा की गॅस मध्ये जेवढी कायनेटिक एनर्जी जास्त तेवढं त्याचं टेम्परेचर जास्त. म्हणजे एखाद्या गॅसला जर तुम्ही हीट केलं तर त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. त्याची काय होते कायनेटिक एनर्जी वाढते. हीट करता तुम्ही गॅसला हीट करता म्हणजे काय करत असता त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. जेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी वाढेल या गॅसची मग हे गॅस मॉलिक्यूल ह्या कंटेनरच्या वॉलवर जास्तीचं प्रेशर करत कारण त्यांची स्पीड वाढली ते जास्तीचं प्रेशर अप्लाय करायला लागलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जेव्हा तुम्ही आतल्या गॅसचं टेम्परेचर वाढवलं व्हॉल्यूम तितकंच ठेवलं तेव्हा त्या गॅसचं काय होतं प्रेशर सुद्धा वाढतं. त्याचं काय होतं प्रेशर सुद्धा वाढतं. जर तुम्ही त्याचं व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असलं टेम्परेचर वाढवलं तर प्रेशर वाढतं. ठीक आहे. याला मॅथमॅटिकली कसं लिहितात P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. म्हणजे काय P इज इक्वल टू KT किंवा P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2 इज इक्वल टू K. म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचरचं काय होणार ग्राफ काय येणार भागाकार काय येणार प्रेशर भागिला टेम्परेचरचा भागाकार नेहमी कॉन्स्टंट येणार. बरं याचा ग्राफ कसा येईल बरं आधीच्या सारखाच फक्त तिथं व्हॉल्यूमच्या जागी प्रेशर आधीच्या सारखाच म्हणजे काय P इथं काय होतं मागच्या वेळेस V होतं आता काय झालं PR. ग्राफ सरळ या प्रत्येक पॉइंटवर ठीक आहे काय कॉन्स्टंट असणार आहे या प्रत्येक पॉइंटवर व्हॉल्यूम कॉन्स्टंट काय असणार व्हॉल्यूम कॉन्स्टंट
प्रत्येक पॉइंटवर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. जेव्हा एखादी स्ट्रेट लाईन जिच्यावर प्रत्येक लाईनवर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं तिला म्हटलं जातं आयसोकोर. आयसोकोर त्या लाईनला काय म्हटलं जातं? आयसोकोर. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर आयसोकोर, टेम्परेचर असेल तर आयसोथर्म, प्रेशर असेल तर आयसोबार. या गोष्टी लक्षात ठेवा. फॅक्च्युअल मध्ये किंवा तुम्हाला चूज द करेक्ट स्टेटमेंट, करेक्ट स्टेटमेंट त्याच्यामध्ये येऊ शकतो. क्लियर आहे? मग आता काय, ही झाली आपली जनरल डायग्राम. प्रेशर वर्सेस टेम्परेचर. बघा इथं जेव्हा टेम्परेचर इथून इतकं वाढलं, टेम्परेचर बघा इथून इतकं वाढलं, तेव्हा प्रेशर पण बघा इथून इतकं वाढलं, इथून इतकं वाढलं. म्हणजे जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होतं? प्रेशर वाढतं. जसं टेम्परेचर घटलं तसं प्रेशर पण होतं. बस एवढाच अर्थ होतो त्याच्यात, बाकी काही नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला तेच ग्राफ बघूया. कोणता ग्राफ? जसा होता मागच्या वेळेस टेम्परेचरचा, प्रेशरचा, तसाच हा ग्राफ. काय 1 2 3 V1 V2 V3. काढा बरं, पॉज करा, काढा. काय करणार? पहिल्यांदा तुम्ही PV इज इक्वल टू nRT या कॉन्स्टंट एका साइडला आणि व्हेरिएबल एका साइडला. करा बरं काय होतं, काय दिसतं बघा बरं. ठीक आहे, पॉज करा बघा. काय याच्यात काय कॉन्स्टंट आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. याला प्रेशरला इथे ठेवावं लागेल यावेळेस. व्हॉल्यूमला काय करावं लागेल? खाली T. करा कंपेअर करा तिला. y इज इक्वल टू mx c. c कोऑर्डिनेट इथं काय 0 आहे. m च्या जागी काय? हा एवढा डब्बा आहे, ब्रॅकेट आहे हा. x च्या जागी t आहे, इथं काय t, इथं काय p, p च्या जागी y आहे. क्लियर आहे? म्हणजे काय मागच्या सारखं झालं का? v काय आलाय? डिनॉमिनेटर. म्हणजे v ची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा स्लोप कमी. v ची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा स्लोप कमी. मग याच्यात पण काय येणार आपलं? हे v3 पेक्षा हे येणार. क्लियर आहे? अशा पद्धतीने. ओके, v3 is greater than v2 is greater than v1. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, फाइंड द ग्राफ ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन आपला तोच मागचा. फाइंड द ग्राफ ऑफ log p versus log t. Find graph of log p versus log t. काढा बरं. एकदम सिंपल आहे. पॉज करा, काढा. काहीच नाही मागच्या सारखं pv is equal to nRT मग टेकिंग log बोथ साइड त्याच गोष्टी करणे. हे काय log p, हे काय log t. ठीक आहे, पॉज करा बघा. चला, आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन काय? PV इज इक्वल टू nRT. ओके, PV इज इक्वल टू nRT. याच्यात व्हॉल्यूम काय? कॉन्स्टंट आहे. P इज इक्वल टू nR अपॉन V इनटू T. मग काय करणार? याच्या जागी आपण K पुट करणार. मागचीच प्रोसिजर आहे, फक्त काय माहिती का? हे P च्या जागी फक्त हे P K च्या जागी लिहायचं. जिथं जिथं मागच्या प्रॉब्लेम होता ना आपला मागचा, त्याच्यात जिथं जिथं P आहे तिथं जिथं जिथं B आहे तिथं तिथं फक्त P आहे. जिथं जिथं P आहे तिथं B आहे, बाकी काही नाही. जिथं जिथं P आहे तिथं B आणि जिथं जिथं B आहे तिथं P. मग बघा हे झालं, याला K मानलं, K T. मग काय? टेकिंग log 2 बोथ साइड काय होईल? log P इज इक्वल टू डायरेक्ट लिहू का? log K, जाऊ द्या समजणार नाही, log KT. ठीक आहे, मग काय झालं? log P इज इक्वल टू log T पहिले लिहितो आणि log K नंतर लिहितो. म्हणजे आपल्या स्टँडर्ड y इज इक्वल टू याचा पण बघा पॉवर 1 सगळ्यांची पॉवर 1. log y इज इक्वल टू mx c. c च्या जागी काय? k. x च्या जागी log p बघा आणि हिचं व्हॅल्यू काय? 1. याचा स्लोप काय? 1. मागच्या सारखीच लाईन आहे. हा इंटरसेप्ट काय ना? y इंटरसेप्ट log
के. लक्षात ठेवा मी हे लॉग के असाच लिहिला, असा का नाही लिहिला, कोणाला प्रश्न पडू शकतो. हे असा इथं दाखवून अशी लाईन का काढली, अशी का काढली. तर लक्षात ठेवा या सी चा अर्थ काय असतो, वाय इंटरसेप्ट. जो वाय ऍक्सिस असतो ना त्याचा इंटरसेप्ट असतो. ठीक आहे. याचं डेरिव्हेशन तुम्हाला मॅथ मध्ये होऊन जाईल जेव्हा तुम्ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वगैरे चॅप्टर शिकाल किंवा झालेलं बी असेल गेल्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. चला हे असा ग्राफ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम लिहितो मग आपण कंटिन्यू. ठीक आहे. मी प्रॉब्लेम लिहितो, याच्यावर एक बेस प्रॉब्लेम आहे तो बघू मग करू. ठीक आहे. क्वेश्चन आहे बघा, अ सिलेंडर कॅन बिअर मॅक्सिमम प्रेशर ऑफ 15 atmosphere. किती एक सिलेंडर आहे. ठीक. त्या सिलेंडर मध्ये 15 atmosphere प्रेशर पर्यंत गॅस काय होतो, राहू शकतो. बर. इट कंटेन्स, त्या सिलेंडर मध्ये गॅस आहे ज्याचं सध्याचं प्रेशर किती आहे, 10 atmosphere. किती आहे सध्याचं प्रेशर, 10 atmosphere. आणि टेम्परेचर किती त्याचं 27 डिग्री. किती आहे 27 डिग्री. इफ फायर ब्रेक्स आउट, समजा काय झालं म्हणे, आग लागली आणि गॅस सिलेंडर काय झालं म्हणे, गरम व्हायला लागलं. तर ऍट व्हॉट टेम्परेचर सिलेंडर विल बस्ट. कुठल्या टेम्परेचरला सिलेंडर फुटेल म्हणे. तुम्हाला माहिती बघा, घराला आग लागली की पहिले कोणतरी जातं जीव धोक्यात घालून आणि गॅसचं सिलेंडर बाहेर निघतं. का बरोबर की बघा गॅस सिलेंडर कसं असतं, एक क्लोज वेसल असते. गॅस सिलेंडर काय असतं, एक क्लोज वेसल असते. बरोबर आहे. क्लोज वेसल. समजा हे हीट झालं, खूप सारं हीट झालं, त्याच्यातला गॅस काय करत, याच्या बॉलला प्रेशर एक्झर्ट करत. आणि एक वेळ अशी होईल की ही टाकीची कॅपॅसिटी प्रेशर सहन करायची संपून जाईल आणि ही टाकी काय होईल, फुटून जाईल. फुटून जाईल. ठीक आहे. तर मग ती फुटण्यासाठी आतला गॅस किती टेम्परेचर पर्यंत हीट झाला, ती टाकी फुटण्यासाठी आतला गॅस किती टेम्परेचर पर्यंत हीट झाला पाहिजे. सध्या तो किती आहे, तो सध्या किती टेम्परेचर आहे त्याचा, T1 पहिल्या कंडिशनला. आता सध्या नॉर्मल आग लागायच्या आधी 27 डिग्री सेल्सिअस. आता तुम्हाला माहिती की आपण याच्यामध्ये काय करणार आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर वापरणार. आपण काय वापरणार आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर वापरणार. एक करेक्शन वाटलंच तर करून घ्या. आपण चार्ल्स लॉ लिहिला ना, चार्ल्स लॉ मध्ये आपण काय लिहिलं, at constant pressure volume is directly proportional to temperature. At constant एक मिनिट, चार्ल्स लॉ ना, चार्ल्स लॉ मध्ये आपण लिहिलं होतं बघा, at constant P volume for a given mass of gas volume is directly proportional to temperature केलं होतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घेतं, टेम्परेचर. तर तिथे एक शब्द लिहा, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. काय करा, टेम्परेचरच्या आधी एक शब्द लिहा, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. चार्ल्स लॉ. त्याच्यानंतर तसंच करा, कशामध्ये करा, गे-लुसॅक्स लॉ. त्याच्यात पण काय होतं की ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, गे-लुसॅक्स लॉ मध्ये ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फॉर अ गिवन मास ऑफ गॅस, ठीक आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आपण फक्त टेम्परेचर लिहिलं, तिथे काय करा, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. कारण इथे काय होतं माहिती का, ह्या इक्वेशन मध्ये आपण ऍब्सोल्यूट टेम्परेचर वापरतो. ऍब्सोल्यूट टेम्परेचर कशात मोजतात मग, केल्विन मध्ये. म्हणजे याला 273 ऍड करा, 27 प्लस 273 किती होतं, 300 केल्विन. किती होतं, 300 केल्विन. इथं फक्त तेवढं करेक्शन करा, जिथं जिथं टेम्परेचर आहे बघा, चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक्स लॉ मध्ये शेवटचा शब्द आहे बघा टेम्परेचर, तर त्या टेम्परेचर शब्दाच्या पुढे लिहा ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बस एवढा शब्द करेक्ट करा, तुमचे बोर्डाचे मार्क जाणार नाही. ओके, ठीक आहे, करेक्शन. बरं ठीक. मग इनिशियली काय सांगितलं की टेम्परेचर किती, म्हणजे त्या सिलेंडर मधल्या गॅसचं 300 केल्विन. किती आहे, 300 केल्विन. आणि प्रेशर किती आहे सुरुवातीला, 10 atmosphere. बर. आता काय झालंय, आग लागली, घराला काय झाली, आग
जसं जसं सिलेंडर गरम होणार तसं तसं याच्या आतल्या गॅसचं प्रेशर वाढणार. पण या सिलेंडरची किती प्रेशर धारण करण्याची क्षमता आहे? 15. 15च्या वर जर प्रेशर गेलं तर हे सिलेंडर काय होणार? फुटणार. म्हणजे याचा अर्थ काय? या सिलेंडरची कॅपॅसिटी किती जास्तीत जास्त प्रेशर सहन करायची, जी आपली व्हॅल्यू आहे P2. किती आहे? 15 आहे. आपल्याला माहिती आहे काय? Gay-Lussac's law. we know that काय माहिती आपल्याला? Gay-Lussac's law. P1 upon T1 is equal to P2 upon T2. काय आहे P1 ची व्हॅल्यू 10, T1 ची व्हॅल्यू P जी दिली आहे 300. सगळी व्हॅल्यू केल्विन मध्ये घ्यावं लागेल कारण ऍब्सोल्यूट टेम्परेचर ला प्रोपोर्शनल असतं ते. P2 15, T2 काढायचं आहे. मग काय होईल? T2 इकडे जाईल, हे सगळे इकडे जाईल. T2 15 गुणिला 300 भागिला 10, हे कटला 450 केल्विन. तर मग किती? या गॅसचं टेम्परेचर 450 केल्विन झालं तर काय होणार? सिलेंडर फुटणार. किती डिग्री सेल्सिअस झालं बरं? डिग्री किती सांगा बरं? तुम्हाला काय येते? डिग्री सेल्सिअस मध्ये काय करा? डिग्री सेल्सिअस करायचं झालं तर काय निघायचं? -273 करायचं. याच्यातून जे आन्सर येईल ते करायचं. किती? 7 खाली उरला 1 4 8 झाले, 8 आणि 5 7 झाले, इथे 177. बघा वजाबाकी करून घ्या, बरोबर असेल तर मला बघा. ठीक आहे. 177 डिग्री सेल्सिअस. जेव्हा या गॅसचं 177 डिग्री पर्यंत तापमान जाईल तेव्हा हे सिलेंडर फुटेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा ॲव्होगॅड्रो लॉ. पहिल्या चॅप्टर मध्ये झालेला आहे तोच लॉ आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण बघूया. नेक्स्ट आहे आपला ॲव्होगॅड्रो लॉ. हा जरा इम्पॉर्टंट आहे. पाऊस जोरदार चालू आहे बाहेर. आय होप तुमच्याकडे पण चालू असणार. ओके. नेक्स्ट आहे ॲव्होगॅड्रो लॉ. ॲव्होगॅड्रो लॉ बघा, हॅशटॅग वापरू आपण याला. ॲव्होगॅड्रोस लॉ किंवा ॲव्होगॅड्रोस हायपोथेसिस अशा दोन गोष्टी म्हटल्या जातात. काय म्हणतो बघा? अंडर सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर and pressure equal volume of all gases contains equal number of molecules. ठीक आहे. काय म्हणजे व्हॉल्यूम इज proportional to number of molecule. बरं समजून घ्या काय सांगितलेलं आहे की ॲव्होगॅड्रो सांगितलं अंडर सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे एक कुठला पण कंटेनर जर घेतलं आणि त्याच्यामध्ये गॅस भरला तर ते गॅसचं काय करायचं? प्रेशर पण कॉन्स्टंट ठेवायचं, टेम्परेचर पण काय करायचं? कॉन्स्टंट ठेवायचं. बरं तसं जर केलं तर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस म्हणजे कुठलेही गॅस घ्या त्यांचं सारखंच व्हॉल्यूम घ्या. म्हणजे एक गॅस जर आपण 1 लिटर घेतला तर दुसरा पण गॅस आपल्याला किती घ्यावा लागेल? 1 लिटर. तर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजा
आपण 1 लिटर O2 घेतला, 1 लिटर Cl2 घेतला किंवा 1 लिटर आपण H2 घेतला, तर याच्यामध्ये समजा 100 मॉलिक्यूल असेल तर याच्यामध्ये पण किती असणार 100. बघा इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कंटेन इक्वल नंबर. बघा 1 लिटर घेतले गॅस सगळे तर सगळ्यांमध्ये किती म्हणे मॉलिक्यूल्स पण किती आहे 100. जर याच्यामध्ये 400 असेल तर याच्यात पण 400 होईल, याच्यात पण 400. याला म्हणतात ॲव्होगॅड्रोचा लॉ. यांचं व्हॉल्यूम सारखं आहे. बघा हे सगळे व्हॉल्यूम सारखे. समजा उलट सांगितलं की बाबा माझ्याकडे 100 मॉलिक्यूल H2 चे, O2 चे आणि Cl2 चे, ठीक आहे. तर यांचं व्हॉल्यूम किती असेल, यांच्या व्हॉल्यूमचा रेशो काय असेल? व्हॉल्यूमचा रेशो काय असेल? H2:1 H2 is equal to 1 O2 is equal to 1 Cl2, म्हणजे 1:1. म्हणजे यांच्या सगळ्यांचं व्हॉल्यूम काय असणार सेम असणार. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ H2 is equal to volume of O2 is equal to volume of Cl. बघा यांचे मॉलिक्यूल जर सेम असेल तर यांचं व्हॉल्यूम पण काय असणार सेम असणार. तेच सांगितले. यांचं व्हॉल्यूम सेम आहे तर मॉलिक्यूल सेम आहे, मॉलिक्यूल सेम आहे तर व्हॉल्यूम सेम. ठीक आहे. अशा पद्धतीने कंपेअर करायचं. गणित घेऊ आपण, त्याच्यावर प्रॉब्लेम घेऊ. झालेले सुद्धा आहे पहिल्या चॅप्टर मध्ये, त्याच्यात आपण केलेले. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने सांगितले. त्याच्यानंतर आणखी एक बघा, मोर द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स मोर द नंबर ऑफ मोल्स. एक वाक्य येतं बघा तुमच्या पुस्तकामध्ये, हे लिहा एवढं. मोर द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इज इक्वल टू मोर द नंबर ऑफ मोल्स. बरोबर. तुम्हाला एक शिकवलेलं आहे बघा, काय मोर द number of molecules more the number of more the number of moles, more the number of moles. ठीक आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला ॲव्होगॅड्रोचा लॉ कसा शिकवला होता की एक मोल कुठलाही गॅस घेतला, समजा Cl2 घेतला तर त्याच्यात किती मॉलिक्यूल्स येतात 6.022 into 10 to the power 23 मॉलिक्यूल्स. एक मोल Cl2 घ्या. एक मोल जर तुम्ही O2 घेतला तर काय होणार तेच होणार, इतकेच मॉलिक्यूल. असं शिकवलं होतं. किंवा समजा तुम्ही असं केलं, उलट केलं की काय 12.044 into 10 to the power 23 मॉलिक्यूल. आता काय झाले, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स डबल झाले. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स डबल झाले. ऑफ समजा कशाचे घेतले Cl2 चे. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कशाचे घेतले आता डबल Cl2. त्याचे मोल्स पण काय होतील डबल होतील. किती होईल मग हे मोल्स 2 मोल. तर मॉलिक्यूल डबल झाले तर काय होईल Cl2. जर Cl2 चे मॉलिक्यूल डबल केले तर Cl2 चे मोल्स डबल होतील ऑक्सिजनचे घेऊन. ठीक आहे. तर ही अशी एक कॉन्सेप्ट आहे ॲव्होगॅड्रोची. ही काय सांगितलेलं आहे, एक तर तुम्ही सारखंच व्हॉल्यूम घेतलं तर सारखेच मॉलिक्यूल्स भेटणार. ठीक आहे. समजा 10 लिटर घेतलं तर त्याच्यामध्ये सगळ्यांचे मॉलिक्यूल्स काय राहणार सारखेच असणार. भले ते हायड्रोजन छोटा असेल ऑक्सिजन मोठा असेल तरी काय करायचं. ठीक आहे. तुम्हाला आणखी सांगितलेलं आहे की काय की 1 मोल ऑफ एनी गॅस 1 मोल ऑफ एनी गॅस कंटेन, कुठलाही गॅस 1 मोल घेतला तर त्याचं स्टँडर्ड व्हॉल्यूम किती येतं 22.4 लिटर किंवा डीएमटी. 1 मोल ऑफ एनी गॅस
gas contain 1.44 liter volume. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉब्लेम साठी तुम्हाला कामात येईल. काय की कुठलाही गॅस जर 1 मोल घेतला, 1 मोल कुठलाही घ्या, ऑक्सिजन घ्या, हायड्रोजन घ्या, कुठलाही घ्या, तुम्हाला मोल कॉन्सेप्ट येते. नंबर ऑफ मोल कसे काढायचे, वेट गिवन बाय ग्राम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास. ठीक आहे, त्याच्या पद्धतीने काढू. प्रॉब्लेम सोडवताना समजा 1 मोल ऑफ एनी गॅस कंटेन्स किती 22.4 लिटर वर. 1 मोल गॅस घेतला तर त्याचं किती व्हॉल्यूम असणार, फिक्स आहे, हेच व्हॉल्यूम आहे 22.4. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया आयडियल गॅस इक्वेशन. त्याच्या आधी आपण काय करू, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. त्याच्या आधी काय करू, या 3 लॉ वर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर हे तिन्ही जे लॉ शिकलोय आपण, चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ, त्याच्यानंतर गे-लुसॅक्स लॉ, हे तिन्ही लॉ कंबाईन करून आपण मॅथमॅटिकली आपलं जे आयडियल गॅस इक्वेशन आहे PV nRT हे डिराइव्ह करू. समजा आपण हे तिन्ही लॉ, आधीचे जर तिन्ही लॉ एकत्र केले तर PV T P1 V1 T1 P2 V2 T2 असं इक्वेशन. मॅथमॅटिकली बघू आपण पुढं कसं येतं. आणि एवढं लक्षात ठेवा आजच्यासाठी की तिन्ही लॉ कोणते कोणते, 3 चार्ल्स, बॉयल्स आणि गे-लुसॅक्स लॉ, तिन्ही लॉ जर एकत्र केले तर हे इक्वेशन. बघा याच्यात जर हे कॉन्स्टंट ठेवलं तर V/T V1/T1 V2 हे भी कॉन्स्टंट होऊन जाईल. प्रेशर कॉन्स्टंट आहे दोघांना, हे झालं. समजा जर हे कॉन्स्टंट ठेवलं तर P1/T1 P2/T2 तोच लॉ आहे. त्याच्यानंतर जर समजा T कॉन्स्टंट ठेवलं, T ची व्हॅल्यू 1 केली तर बघा PV P1 V1 P2 V2. क्लियर आहे. हे कॉन्स्टंट ठेवलं तर आपल्याला पहिला लॉ भेटतो, चार्ल्स लॉ. हे कॉन्स्टंट ठेवलं व्हॉल्यूम तर आपल्याला काय, हे सॉरी बॉयल्स लॉ भेटतो. पहिले हे जर कॉन्स्टंट ठेवलं टेम्परेचर, बघा इकडं P1 V1 P2 V2 T1 T2. समजा हे आणि हे एकच सारखंच आहे, T1 T2 सेम सेम. हे कटलं हे कटलं, मग काय झालं, PV P1 V1 P2 V2 P1 V1 P2 V2. समजा त्याच्या जागी असेल P1 V1 T1 P2 V2 T2. आता समजा आपण काय केले, गे-लुसॅक्स व्हॉल्यूम कॉन्स्टंट केलं. व्हॉल्यूम कॉन्स्टंट केलं तर P1 T1 P2 T2. तेच येते, कंबाईन केल्यावर कसं येतं बघूया आपण प्रॉब्लेम्स नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.